बाबासाहेबांबद्दल विचार म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांवरच आम्ही आहोत। पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी जे साल 15,000 स्कूलों को वापस बंद करने का काम कर रहा है। कॉलेज और तर पुन्हा आपण एकदा आलेलो आहोत चैत्यभूमीला दादर येथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी। तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घराघरात पोहोचवण्यासाठी। हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे यायला बघत होते, काही कारणास्तव येऊ शकले नाही आणि त्यांना इथे काय काय घडलं ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या पण होत्या। तर हा व्हिडिओ खास त्यांच्या लोकांसाठी आहे जे घरबसल्या आपला व्हिडिओ आणि बाबासाहेबांना घरबसल्या दर्शन घेऊ शकता। तर तुम्ही पाहिलं असेल की आपण 4 तारखेला सुद्धा आलेलो बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असणार अशी आशा करतो आणि तुमच्या भावाला खूप खूप सपोर्ट करा। तर मग आपण आज हा व्हिडिओ स्टार्ट करतोय वरळीपासून। तुम्ही पाहू शकता किती लांब रांग आहे आणि लोक गावागावातून आलेले आहेत, लहान मुलं, वृद्ध, सगळ्या प्रकारचे लोक इथे येतात बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी। बघा जागोजागी पोस्टर पण सगळे बॅनर वगैरे लावलेले आहेत बाबासाहेबांचे। काही लोक चालत पण चाललेत, काही मानवंदना करून परत येत आहेत, काही बघा वयोवृद्ध लोक पण चाललेत आणि काही लोक आता मानवंदना देण्यासाठी पण चाललेत। बघा पोलीस प्रशासन पण चांगला सपोर्ट करते। बघा काका जय भीम। बघा किती लांब रांग आहे बघा। वरळीपासून मी चालू केलं आहे, 4 ते 5 किलोमीटर ही रांग सरळ जाते आणि लोक कंटिन्यू रांगेमध्ये उभे आहेत। हे आहे बाबासाहेबांवर असलेलं निस्वार्थ प्रेम। या लोकांना हे पण माहिती आहे की बाबासाहेब आता परत येणार नाही आहेत किंवा आपल्यासाठी काही करणार नाही आहेत, पण बाबासाहेबांनी जेवढं काही केलं आपल्या लोकांसाठी ते आपला 7 जन्म गेले तरी आपण फेडू शकणार नाही। आणि ह्या लोकांना ती जाणीव आहे म्हणून हे लोक लांबून लांबून आलेत। बघा ट्रक टेम्पो सगळं भरून जेवण घेऊन आलेत। इथं भोजन वाटप करू शकतात ते लोक। बघा चालायला सुद्धा जागा नाही आहे, गाड्या एकामेकावर आदळत आहेत लोक। तर आपण आपली गाडी आता पार्क केलेली आहे इथे बॅक साईडला आणि आपण आता जाऊया शिवाजी पार्कच्या दिशेने आतमध्ये। बघा तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आत्ता पण बघा इथे पण सगळ्या गाड्या जेवणाच्या सगळ्या आलेल्या आहेत। आपापल्या पंचायत किंवा आपल्या लोकांनी म्हणजे काही पण करून व्यवस्था केलेली आहे जेवणाची। कोण पाणी वाटप करत आहे, कोण जेवण वाटप करत आहे, पाहू शकता तुम्ही। इथे पण भरपूर जेवढी गर्दी आतमध्ये आहे तेवढीच गर्दी बाहेर पण आहे। बघा इथे पण सगळ्या गाड्या अडकल्यात, यायला जरा जागा नाही लोकांना। इथे पण बॅनर वगैरे सगळे लावलेले आहेत। चला पुढे जाऊन बघूया आपण। लोकांना चालायला सुद्धा जागा नाही आहे, एवढी असंख्य लोक एवढ्या दरवर्षी येतात। इथे पण पाहू शकता तुम्ही भरपूर असे ट्रक टेम्पो वगैरे आलेले आहेत जेवण वाटप करण्यासाठी। बघा लहान पोरं पण इथे जेवण वाटप करतोय, पाणी वाटप करतायत। चला आता आपण जाऊया आता आतमध्ये। प्रॉपर आता इथे सिक्युरिटी बॅरिकेटर लावले आहेत, लोक तिथूनच आतमध्ये जाऊ शकतात, तिथूनच बाहेर येऊ शकतात। सिक्युरिटी प्रॉपर आहे। चला आपण पण जाऊया आतमध्ये। आपण आलेलो 4 तारखेला, तेव्हा तुम्ही पाहू शकला इथे आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये इथे एवढी काही खास म्हणजे लोक आली नव्हती, गावावरनंच फक्त लोक आलेली। आता हे सगळे मुंबई आणि गाव दोन्ही मिळून लोक इथे। बघा आतमध्ये पण किती जमाव आहे बघा। सगळे झेंडे वगैरे इथे लावले आहेत लाईनीत। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असणार की बाबासाहेबांनी त्यांचा अखेरचा श्वास हा दिल्ली येथे घेतला होता आणि त्यांचं पार्थिव शरीर हे मुंबई येथे आणण्यात आलं होतं
आणि त्यावेळी 6 डिसेंबर 1956 रोजी आपले भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. हे बघा इथे पण स्टेज आहे, इथे पण भाषण वगैरे चालू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते काही आलेत, कार्यकर्ते आणि वंचित बहुजनचे पण नेते आणि कार्यकर्ते आहेत. काही लोकांशी मी भेटलो पण आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा काही लोक इथून झेंडे घेऊन छोटीशी रॅली काढत आहेत, फार सुंदर वाटतं. आणि इथं आले आहेत चित्राताई गायकवाड, हे आपल्या भावकीच आहेत. जय भीम जय भीम. आणि त्यांचं एक सेवांकोण करून संस्था आहे, त्यांच्यातून बिस्किट आणि चहा वाटप करतात. धन्यवाद चित्राताई. हे बघा इथे बाहेर पण तुम्ही बघू शकता, काही लोक इथं बाहेर पण झोपलेत, आराम करत आहेत. यांच्यातून काही सेवा मंडळी आता दर्शनाची बाकी असणार किंवा अर्ध्यांनी दर्शन घेतलं पण असणार. हे बघा इथे प्रॉपर इथे मस्त सिटिंग स्लीपिंग सगळ्यांची सुविधा आहे. आतमध्ये मला लास्टच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं, सगळे टेंट बांधलेले आहेत पाऊस पाणी येऊ नये म्हणून. हे बघा किती जमा आहे बघा. हे बॉक्स सगळे खाली होते, हे सगळे मंडप लास्ट व्हिडिओमध्ये सगळे आता भरले आहेत. गर्दीच गर्दी आहे इथे. जेवणाचं लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलं, सगळे खाली होते टेबल, आता सगळे माणसं मस्त जेवत आहेत तिकडे बसून आरामात. त्यामुळे उत्तम सोय केली आहे. तर जाऊया आतमध्ये आपण. बघा इथे मस्त तुम्हाला सगळे फोटोज मूर्त्या बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, गौतम बुद्धांचे सगळे भेटतील. हे बघा इथे पण अशोक चक्र आहे आणि बुद्धांची मूर्ती पण आहे. प्रत्येक फॉर्ममध्ये तुम्हाला भेटेल, मातीचे लाकडाचे प्रत्येक फॉर्ममध्ये भेटू शकेल तुम्हाला. इथे कॅलेंडर पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला अगर फ्रेम नको तर तुम्ही एक फोटोसुद्धा घेऊ शकता, तुम्ही भिंतीवर चिपकवू शकता. हे बघा दरवर्षी इथे असे स्टॉल लागतात. जे लोक दरवर्षी येतात त्यांना माहिती असणार नक्कीच. तुम्हाला इथे बुक्स भेटतील इथे बाबासाहेबांच्या जीवनावरचे, गौतम बुद्धांच्या जीवनावरचे आणि सगळ्या महापुरुषांच्या जीवनावरचे तुम्हाला इथे बुक्स भेटतील. तर दादांनी गौतम बुद्धांचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक बुक घेतलं आणि इथे तुम्ही टी शर्ट्स पण बघू शकताय. बघा प्रिंटेड टी शर्ट बाबासाहेबांचे, ब्लॅक ब्लू व्हाईट ऑरेंज प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला भेटेल. मस्त टी शर्ट आहेत, कपडा पण छान आहे. यांचे सगळ्यांचे शॉप सुरतला आहेत, मोठे कारखाने आहेत त्यांचे तिकडे. शॉप्स भेटतील इथे. लेडीज कुर्ते वगैरे, पजामा, लहान पोरांचे कुर्ते वगैरे बाबासाहेबांचे प्रिंटेडवाले. किती गर्दी आहे बघा, पाय ठेवायला जागा नाही इथे. लोक खूप लांबून येतात. बघा ताई 1 रुपया दंबदान मागतायत. तुमच्यावर आहे ते, तुम्हाला द्यायचं नाही द्यायचं तुमच्या इच्छेनुसार. हे बघा इथे व्हिडिओमध्ये येण्यासाठी भरपूर एक्सायटेड आहे ते. बघा जय भीम जय भीम भावा, जय भीम भावा, जय भीम जय भीम भावा, जय भीम. यांनी चुकून जर व्हिडिओ बघितला खुश होतील भरपूर. साहेबांचा नंबर तुम्हाला देतो मी. सगळं होलसेल रेटमध्ये यांचे सुरतला यांचं दुकान आहे. आणि हे मी 2 हे घेतलेत रिबिन्स. आणि ह्यांच्याकडे तुम्हाला लाईट्सवाले फ्रेम भेटतील. थोडे कॉस्टली आहेत पण तुम्ही जर भावतोल करून जर चांगला करू शकता तर मग तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये भेटून जाईल. ह्यांचे पण कॉन्टॅक्ट नंबर सगळे तुम्हाला मी दाखवतो. बघा इथे पण सगळे सेम वगैरे सगळे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड, कलर प्रिंटेड सगळे फोटोवर तुला भेटतील तुम्हाला. बघा सेम शॉप आहे सगळीकडे. मस्त साडी आहे पंचशिलेची लेफ्ट साईडला. काही लोकांनी लॉटमध्ये घेऊन जाते. अरे बसाना वाचवा, शिक्षण वाचवा. राज्य सरकार ने 67,000 स्कूलों को बंद किया और इस साल 15,000 स्कूलों को वापस बंद करने का काम कर रहा है. कॉलेज और यूनिवर्सिटीज को ठप करने का काम कर रहा है. एजुकेशन सिस्टम को बेचने का काम कर रहा है. एजुकेशन सिस्टम को एक उद्योग के तौर पे, एक बिजनेस के तौर पर तुम्हारे सामने ला रहा है. तो
इथे ना असा बॅनर लावलेला आहे, मनुस्मृती आणि संविधान. तर मनुस्मृतीला क्रॉस केलं आहे, संविधानाला यस केलं आहे. हे फक्त लेडीज लोकांसाठी आहे. आपल्या मर्जी तुम्ही सिग्नेचर करू शकता. बोलून बाकी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय काय करता? मी वंचित बहुजन आघाडी मुंबई महासचिव म्हणून काम करतो. आणि मग तुमचे पुढे विचार काय कुठपर्यंत न्यायच्यात वंचित बहुजन आघाडीला घेऊन तुमचे काय विचार आहेत? आम्हाला सत्तेत यायचं आहे. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर बाबासाहेबांचे विचार खूप पुढे जातील आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातलं जे स्वप्न आहे बाबासाहेबांचं की आपला समाज सत्तेत आला पाहिजे हे पूर्ण होईल. ठीक आहे. साहेबांचा हा काय व्हिडिओ स्क्रिप्टेड नव्हता, तर जे साहेबांच्या मनात आलं ते साहेबांनी खुले तोंडावर बोललेत. तर आपण एकदा ताईंशी बोलूया काय ताईंचा विचार आहेत. तुमच्या बाबासाहेबांना काय विचार आहेत ताई? जय भीम. प्रथम बाबासाहेबांबद्दल विचार म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांवरच आम्ही आहोत. पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी जे फक्त वंचितांसाठीच नव्हे तर बाबासाहेबांनी पूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे, पूर्ण आपल्या भारतासाठी काम केलेलं आहे. भारताची इतकी मोठी त्यांनी संविधान जे लिहिलेलं आहे ते फक्त मागासवर्गीयांसाठी नव्हे तर त्यांनी ते पूर्ण जगासाठी लिहिलेलं आहे, पूर्ण भारतासाठी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावरच किती लोकांचं कार्य सुरू आहे सुरळीत. आणि त्या संविधानामुळेच सगळ्यांना न्याय मिळतोय. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपल्या ह्या भारत देशाला न्याय मिळतोय. हे ज्या घडामोडी होत आहेत त्या संविधानावरच आहे. आणि मनुस्मृतीमुळे ज्या मनुस्मृतीवर आजपर्यंत जगत होते हिंदूवादी, पण ती मनुस्मृती बाबासाहेबांनी कायमची नष्ट केली, याचा मला खूप म्हणजे अभिमान वाटतो. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट मध्ये बोलायचं आहे की जेवढ्या बाबांनी स्त्रियांसाठी केलंय तेवढं जगात कुठल्यासाठी केलं नसेल. येस नक्कीच. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी खूप केले. तळागाळातील तर सोडा, ब्राह्मणांपासून अगदी तळातल्या स्त्रियांपासून प्रत्येक स्त्रीवर्गाने तर मी तर म्हणते बाबासाहेबांचे शतशः नमन केलं पाहिजे की आज तुम्हाला मॅटर्निटीची लीव जी मिळते, भरपगारी रजा मिळते, तुम्हाला 12 तासाचे 8 तास केलेत. आज तुम्ही त्यांना खूप म्हणजे खूप त्यांचं म्हणजे मला असं म्हणजे की जेवढे मानाल तेवढे उपकार त्यांचे तुम्ही कमीच आहेत. एवढं बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे. ताईंचे विचार पण खूप स्पष्ट आणि एकदम सरळ आहेत. आणि ताईंचं तुम्हाला सांगणार आहे मी, त्या बायकाळामध्ये कुठे ताई बायकाळामध्ये ते वंचित बहुजन तर ते उमेदवारी ते उभे राहणार आहे. ते नक्कीच ताईला सपोर्ट करा. मी त्यांचं नक्की ताईंचं नाव तुम्हाला सजेस्ट करीन आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जय भीम साहेब. जय भीम. चला तर आपण इथेच व्हिडिओ संपूया आणि नवोदय जय भीम. चला तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. नमो बुद्धाय. जय भीम.